नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील ना. आपण पहिली व्हिडिओ टाकेल होता की बाबा आपण ड्रिचिंग करेल होती किंवा खरंच सड थांबती का पांगती, याच्याकरताना आपण तुम्हाला सांगितलेलं होता की दुसरा व्हिडिओ आपण टाकणार आहे की बाबा खरंच सड थांबती का न थांबती. तर तुम्ही बघू शकता आता 5 ते 6 दिवस झाल्यानंतर रोजी आपण नीट हिंदन करून ठेवली होती. तर आता ते रोजी ह्योच कंद होता खडा, आज ह्यो खडा लांबला, त्याचे करून त्याचे रिझल्ट तर काही नाही आले, पण म्हणा जेमतेम 50-60% रिझल्ट आले. आपण ते रोजी तुम्हाला सांगितलेलंच होतं क्लोरो आणि एक बुरशीनाशक स्टिकर आणि एक कीटकनाशक अशी सरकीचे ते उरेल औषध आपण त्याला टाकलेलं होतं. त्याच्यामुळं रिझल्ट म्हणा तितके 100% नाही आले आणि 100% रिझल्ट आपल्याला सडीवर तर बहुतेक अंदाजानुसार की बा सडीवर काही 100% इलाज नाही असं वाटतं. आणि जेणेकरून तुम्हाला माहीत असेल तर कळवा की शेतकरी बांधवाला फायदा होईल की व सडला ही 100% आदरकीमध्ये तर जर की पाहिलं तर सगळ्यात जादा आता एकच रोग येईल तो म्हणजे सड ह्या सड म्हणा किंवा कोणी कंदकूज म्हणतं, तर तो खास रोग येईल. आणि हे जर की रोग जर की आटोक्यात नाही आला तर एक दिवस अद्रक लावणं मी बंद करणं लागते काय कोण असा अंदाज वाटू आला. इथं तुम्हाला पलीकडं तुम्हाला मी सांगितलं होतं की बाबा 2 ठिकाणी आपले कणला स्टड कोंब बसेल होते. इठाला बघू शकता तुम्ही, इथं मी थोडंसं वाढलेलं आहे म्हणजे 100% याचे रिझल्ट नाही, पण मग जेमतेम करून कसं का होत नाही थोडंफार याचे रिझल्ट आहे, जेणेकरून जादा पांगलेलं नाही. आणि वातावरणानं जर की साथ की दिली चांगली समजा तर रिझल्ट भेटते, आणि नाही तर मग तशी की रिझल्ट भेटत नाही. तर त्याच्याकरता म्हणतो शेतकरी बांधवांना आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये ह्या पिकावर नियंत्रण कसं करावं सडीवर. आणि नंबर दुसरा विषय जर की आला काही तर निमोटेडसाठी आपण चांगल्या प्रकारचे एक वेलम प्रेम म्हणा, नाही तर बऱ्याचशा कंपन्या आहेत, दुसऱ्या मी कंपन्या आहेत चांगले, जेणेकरून आपल्या अद्रकीला निमोटेड आता इथून पुढं वाढणारच आहे. तुम्हाला त्याच्याकरता म्हणतो मित्रांनो, आपल्या अद्रकीला एखादी शिपणी गिपणी तर करणं लागेल. भेटू पुढे आपण आता हे झालेच नंतर आपल्याला जाणे आऊथानाला, जाऊ तिकडं आऊथानाला. आता बैल गेलं सोडून जेवण घेऊन करून सनी भेटू वावरामध्ये. आता बैल गेले सोडले गेली आपली, आता चल निघू म्हणलं वावराच्या दिशेनं. काल वॉक राहणार राहिले आपल्याला. हां सर्च जीवावर आलं हो त्याला, जीवावर आलं यायला कठाळ्याला जीवावर आलं कठाळ्याला. आपण आता निघलो आता वावराच्या दिशेने. म्हणलं चला याला सोडा, आता टाईम झाला आज जरा राहायची. हो सर्च अर्धय बापा बैल कसं यायला करतो. अर्थ दह्य रोड बांधला घेतो का काय पीस तुझ्या अर्थ दह्य. हां भेटू आता काल वावरात चारणं गिरणं लागणं आपल्याला दर्शन. अर्थ दह्य केली आपली राजन सर्जा चली म्हणजे चला त्याला चारून बिरून घ्या दर्शक. मग एकदा अवताल झुपली म्हणजे सोडाच काम नाही. अहो नांद पळा आणि जळगाव पळा सरकी बघू शकता आपल्या लिंब बसून इटलो राहण्याची राहिली. इथला पाटा 2 पाटे एवढं आणून आणि नंतर जाणं आपल्याला दुसऱ्या आवारामध्ये. पहा तुम्ही कशी चालते रायचे सर्जी. हा वखर आपण नरसकला अंधाराला पित होता, पण अंड बघू शकता अंड त्याच्यामुळं आपण काय केलं वखर ह्या पाळीला मोठा आणणार आहे. दगड त्याच्यामुळंच मी ठेवला म्हणलं ह्याच्या पाळ्या मुळ्या तुटून बिटून जाईन सरकीच्या. आधीच पाणी पाऊस जरा कमी त्याच्यामुळं मोठा वखर धरला. दुसऱ्या वेळेस आता 5 चालणार नाही, 3 तीच 5 आणला लागेल. सरकी बघू शकता क्वालिटी क्वांटिटीमध्ये हड एवढे 4-5 उलटे राहिले हाणायचे, एवढे आणणे होते. तर खाली वखर आणणे आपल्याला गोबीमध्ये. हां वखर गेकर आणणं झाला आपला
आणि निघलो आपण घराच्या दिशेने. बघू शकता बैलगाडीत वखर टाकला इकला दखलो घराच्या दिशेने. आपल्या राजाला सारीच्याला पाणी गिनी जाऊन घेऊन अहो भुकेली झाली ती, ताणिली झाली बिचारी. नांद फुळां चळगाव पुळा मस्त कोबीचा वखर कोरडा झाला. कसं काय दोरीत राजान सारीच्या आणि बापू. आम्हाला एक काम झालं की एक औरत, एक काम झालं की एक औरत आहे. पांगडीमध्ये आपल्याला तर काही मिक्स सोडल्या गेलं नाही बघा शेतकरी बांधवांना. त्याची करताना म्हणतो जिंदगी जशी चालली तशी चालवायची, ताण घ्यायचं नाही. हो नांद खोळान जळगाव पुढं थोडंसं लहान वखर आम्हाला पाहिजे होतं. आपण थोडीफार झाडं जोडून राहिली म्हणलं जरा गवत जरा चकचकाट धुवा निघून जाईल. त्याच्यामुळे मोठा वखर झाला. लगेच वखर आणीत काही नाही, लगेच मोटर चाली करून पाणी गिनी घोळू दिला. अहो नांद खोळान जळगाव पुढं. हा खे आपण आता गोबीचा वखर आणणं गिरणं झाला. सोडले आपले राजान सारीच्या चाराला. अहो नांद फळान जळगाव पुळा. आजच्या दिवसामध्ये आज एवढंच घेऊ. आता भेटू आपण उद्याच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आपल्या चॅनलला अजून मी लाईक आणि सबस्क्राईब आणि लाईक आणि फॉलो नसेल केलं तर लाईक फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला बापूची दररोजचे नवीन आपल्या शेतीविषयी व्हिडिओ पाहायला मिळतील. आज आपण इथंच थांबून घेऊ. भेटू आता उद्याच्या नवीन रीलमध्ये. धन्यवाद.